माझं नाव नंदकिशोर पहाडी आहे. मला 6 तारखेला सकाळी माझी बोबडी ओळखली होती व मला थोडंसं असं पाहिल्यासारखं वाटलं मला. तर मी इमिजिएट मेडिकल हॉस्पिटलमध्ये आलो. आल्यानंतर मी इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं मला असं असं होतं आहे, मला प्रवेश करता आला नाही सकाळी. तर त्यांनी डॉक्टर गुणाव सरांना इमिजिएट खाली बोलवलं. त्यांनी मला चेक बघितल्याबरोबर मला म्हणून काय होतं तुम्हाला. मी सांगितलं सर माझी बोबडीवरती आहे, मला ब्रश करता पण नाही आला सकाळी. त्यांनी इमिजिएट मला चेअरवर बसून MRI करायला पाठवलं. माझा MRI झाल्यावर त्यांनी मला ICU मध्ये शिफ्ट केलं आणि त्यांनी मला म्हणजे इतकी भारी सर्व्हिस दिली की माझं क्लेम केलेलं होतं इन्शुरन्समधून. तो क्लेम पाठवला, तो अप्रूव्हल पण नव्हता झाला तरी त्यांनी मला इमिजिएट ट्रीटमेंट दिली. ICU मध्ये पण मला नाही तर स्टाफने पण भरपूर चांगली ट्रीटमेंट दिली. व त्यानंतर मला शिफ्ट केल्यानंतर रूममध्ये इथला स्टाफ, इथला हाऊसकीपिंग यांनी पण मला एकदम चांगली सोय दिली, म्हणजे सर्व्हिस दिली. आणि मला खरंच खूप इथं आल्यानंतर असं वाटलं की मी जसं काय घरी ट्रीटमेंट घेत आहे. मला म्हणजे माझे नातेवाईक पण त्यांची पण गरज नाही पडली मला. इथं स्टाफ नुसतं बेल वाजवल्याबरोबर स्टाफ लगेच रूममध्ये येतात, विचारतात सलाईन वगैरे. माझ्या मेडिसिन पण त्यांनी आणून दिल्या आणि मला जेवणाची सोय पण त्यांच्याकडे चांगली उत्तम भेटली. जेवणामध्ये क्वालिटी पण चांगली होती. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी आणि फ्रूट, 11 साडे 11 वाजता, 12:30 वाजता जेवण, त्यानंतर 3:30 वाजता चहा, 4 साडेचार वाजता ज्यूस आणि रात्री पुन्हा जेवण. असं या पद्धतीने त्यांनी मला सर्व उलट. आणि पाण्याच्या बिस्लेरीच्या बाटल्या, म्हणजे मला कुठलीच कमतरता आठवली नाही. नॅपकिनपासून मला कुठलीच कमतरता या हॉस्पिटलमध्ये नाही येत आली. आणि मला सर्व्हिस चांगली दिल्यामुळे नाही का माझी ट्रीटमेंट पण फास्ट झाल्यामुळं मला नाही का तुरंत म्हणजे जास्तीत जास्त मला चांगला फरक पडला. 95% आता मला टोटल फरक पडतो माझ्या याच्यामध्ये.